हॅलो गाईज, वेलकम बॅक टू द न्यू व्लॉग्स. सो आज आहे माझ्या बहिणीचं 5 परतावांचा कार्यक्रम. जसं तुम्हाला माहिती आहे, रिसेंटलीच तिचं लग्न झालं आहे. मी तिचे फोटोज पण आणि व्हिडिओज पण टाकले आहेत इंस्टाग्रामवरती. सो आज तिचं आहे 5 परतावन. सो त्यासाठी आम्ही तयारी करत आहोत. सकाळी बघा मम्मी कशी कांदा कापते, बिकॉज सगळेजण 1 o'clockला येणार होतो आणि मला आणि मम्मीलाच प्रिपरेशन करायची होती. त्यांच्याकडची लोकं येणार होती आणि आम्ही चिकन वडे असे करणार होतो आणि फिश पण आणली होती. सो सगळ्यात पहिला तर आम्ही सगळे जे काही मसाले आहेत ते घरीच बनवतो, जे काही चिकनसाठी, कारण की ते टेस्टी बनतं. सो सगळे मसाले मी ॲड केले. तुम्हाला जर माहिती असेल तर कोणते कोणते मसाले तुम्हाला कमेंट नक्की करा. त्याच्यानंतर कांदा चांगला फ्राय केला, कारण की जो मेन इन्ग्रेडियंट्स असतो हा कांदा चांगला लालसर झाला पाहिजे. असंच आपण नाही करू शकत, पण त्याला टेस्ट नाही येत. तो खूप टाईम लागला. बघता बघता हा फ्रायच करायला 30 मिनिट्स तर लागले, कारण की खूप कांदा होता. अशा प्रकारे त्याला बारीक झाला पाहिजे, लाल लाल झाला पाहिजे. त्याच्यानंतर जे काही खोबरं किसलं होतं ते सुद्धा चांगल्या प्रकारे लालसर करायचं. स्लो आचवरती ठेवायचं आणि हळूहळू हलवत राहायचं आणि जोपर्यंत ते रेड होत नाही तोपर्यंत. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मसाले ॲड करायचे, मालवणी मसाला, धना जिरा पावडर, जे काही आपल्याला ॲड करायचं ते सगळं ॲड करा. त्याच्यानंतर हे जे काही वाटप आहे थंड व्हायला होऊन द्या आणि थंड झाल्यानंतर ते मग आपण मिक्सरमध्ये मस्तपैकी बारीक वाटप करायचं. त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेप होती वडे बनवायची. सो मम्मीने आधीच वडेचं पीठ बनवलं होतं, तर हे आहे वड्याचं पीठ. आता आपल्याला बनवायचे आहेत मस्तपैकी वडे आणि स्पेशली गुलाबजामसुद्धा बनवले होते. सो मेजवानी होती आज आमच्याकडे. जरासं घाईमध्ये गुलाबजाम आम्ही फास्ट बनवले होते. सो गुलाबजाम पण खूप टेस्टी झाले होते. सो पहिला आम्ही ते गरम जसं तुम्हाला गुलाबजामची पण रेसिपी मी नक्कीच शेअर करेल थोडा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि त्याच्यानंतर नायसा बघा कशी साफसफाई करते, मावशी येणार आहे तर सकाळी मी जसं डस्टिंगला गेली तशी नायसाला पण डस्टिंग करायचं आहे सगळं. सो माझी मुलगी हुशार झाली आहे, तिला सगळं साफसफाई वगैरे करायचा खूप शौक असतो. आणि चिकन बघा, आम्ही 3-4 किलो चिकन आणलं होतं. सगळं मी बारीक त्याची अशी कटिंग केलं, कारण की आपले चिकनवाले ते चांगले चिकन कटिंग करून देत नाही. सो त्याला प्रॉपर वॉश केलं, त्याच्यानंतर ते चांगलं कटिंग केलं बारीक आणि त्याच्यानंतर मग चिकन रेडी झालं. चिकनची रेसिपी मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी नक्की सांगेन. आणि त्याच्यानंतर मग मी जरासं डस्टिंग केलं. सो साफसफाई करणं इज मस्ट. सो एव्हरी मॉर्निंग रुटीन असतो माझा तरी प्रॉपर डस्टिंग करणं. सो मी माझा बेडरूम चांगला क्लीन केला. नायसासुद्धा मला हेल्प करत होती. आणि त्याच्यानंतर आम्ही लागलो वडे बनवायला. सो वड्याचं पीठ मम्मीने ऑलरेडी मळून ठेवलं होतं आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तेल टाकून चांगले गोळे तयार केले आणि त्याच्यानंतर मग वडे बनायला स्टार्ट केलं. सो काही जण वडे आपण थापून करतात. माझी मम्मीसुद्धा हाताने थापून करते, पण मला सवय आहे जे काही आमच्याकडे पापडाचं एक मशीन आहे त्याच्यात दाबून हे असे वडे बनवायची. सो अशा प्रकारे स्टार्टिंगला तर वडा फुलला ना, त्याच्यानंतर चांगले मोठे फुलले होते, बिकॉज पहिला वडा हा देवाचा असतो. त्याच्यानंतर बोंबील आणि प्रॉन्ससुद्धा आणले होते. एवढं सगळं बनवायचं होतं आणि टाईमच नव्हता, तरी पण मी बोंबीलसुद्धा फ्राय केले. मी या फर्स्ट टाईम बोंबील हे शॅलो फ्राय केले होते. त्याच्यानंतर हे जे गिफ्ट्स आहेत हे मी ऑनलाईन ऑर्डर केले होते आणि मग दीपिका आली आणि नीना झाले. मम्मीने त्यांची चांगली नजर काढली आणि त्यांच्याकडचे सगळे फॅमिली फ्रेंड्स सगळेजण आले होते आणि दीपिका खूप टायमानंतर आली होती आणि आम्ही सगळेजण खुश होतो. आणि बघा कशी नीना आणि दीपिका सगळ्यांना हाय करतात आणि हे सगळे फॅमिली मेंबर्स आहेत. मी सगळ्यांना इंट्रोड्यूस नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला नक्की करेल, बिकॉज मी घाईमध्ये जास्त काही व्हिडिओ केले नाही. त्याच्यानंतर मम्मीने हळदी कुंकू दिलं, सगळ्यांना गिफ्ट्स दिले आणि त्यांनीसुद्धा आमच्यासाठी खूप छान असे गिफ्ट्स आणले होते. सो त्याच्या मम्मीने मस्त हलवासुद्धा बनवला होता, असे छान गिफ्ट्स. त्याच्यानंतर रात्री माझ्या पप्पांचे फ्रेंड्स आणि माझे काका आले होते, त्यांनासुद्धा आम्ही बोलवलं होतं थोडंसं. आणि मी जेवणाचा व्हिडिओ काढायचा विसरून गेली. त्याच्यानंतर संध्याकाळी सगळेजण आम्ही बसून माझ्या लग्नाचा फोटोज बघत होतो. जुने मेंबरी माझ्या लग्नाला 5 इयर्स झाले, पण जे काही ओल्ड फोटो आहेत ते बघण्यात खूप मजा येते. आणि नेक्स्ट डे आम्ही गेलो होतो बारशाला. सो माझी नायसा बघा किती मस्त मजा करते. नायसाला लहान मुलं म्हणजे खूप आवडतात. जिथे लहान मुलं असतील त्यांच्यासोबत ती चांगली खेळते, डान्स करते. फक्त माझ्या बहिणीच्या लग्नामध्ये ती जराशी क्रँकी झाली होती, कारण की ती झोपली होती. अदरवाईज ती खूप छान खेळत असते बघा, अशी डान्स करते. मी तर बिंदास फिरत होती, बिकॉज ती एकटीच आपली खेळत होती. सो अशा प्रकारे आमचा हा जो व्हिडिओ आहे तुम्हाला जर आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. सो थँक्यू फॉर वॉचिंग. बाय, टेक केअर.